एसटी महामंडळाने जर आपण पाहिलं तर येत्या 15 तारखेपासून 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 15 तारखेच्या मध्यरात्रीपासून जे आहे ते भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जवळपास 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत ही 10%ची दरवाढ असणार आहे। तिकीट दरामध्ये तात्पुरती जरी दरवाढ असली तरी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला जी आहे ती कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे। नागपूर ते अमरावती प्रवासामध्ये जवळपास 28 रुपये जे आहे ते ज्यादा आता नागरिकांना मोजावे लागणार आहेत, प्रवाशांना मोजावे लागणार आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। दादा, काय सांगणार, एसटी महामंडळाने तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, प्रवासी म्हणून कसं पाहता? बघा सर, कसं आहे, आता याचा जो परिणाम आहे, जे 10% तिकीट वाढ आहे हे फार जास्त झाली तशी जर म्हणणं पाहिलं तर सामान्य व्यक्तीसाठी। पण सामान्य व्यक्ती आता 10% पण याच्यात जर तुलना केली तर लोक मग महामंडळ जे एस टी बस आहे आपलं सोडून प्रायव्हेट वाहनाकडे जातील, कारण ते तर तिकीट वाढवणार नाही आहे। पण कसं आहे, आता सगळ्या गोष्टी महागाई वाढल्या आहे, गव्हर्नमेंटने याचा विचार केला पाहिजे की आता प्रत्येक गोष्ट जशी गॅस पण महागाई वाढली, हे पण नाही, सामान्य वर्ग प्रत्येक गोष्टीत लाईनीत उभा राहून राहिला आणि थोडंफार गव्हर्नमेंटने केले आहे चेंजेस, पण एवढे पण नाही, कारण त्यांनी नॉर्मल जे सामान्य व्यक्तीचा आहे तो विचार केला पाहिजे आणि आपले जे निर्णय आहेत ते घेतले पाहिजेत। 28 रुपये वाढलेले आहे नागपूरला जायसाठी, कसं पाहता? थोडं जास्तच अमाऊंट आहे, 10% वाढ म्हणजे 28 रुपये बरोबर आहे तुमचं। पण आता जर एक नॉर्मल व्यक्ती वर्गदार जो आपला सरकारी वर्गदार किंवा जो आपला गव्हर्नमेंट जो एम्प्लॉई आहे त्याच्यासाठी काही एवढं वाटत नाही, पण मध्यम आणि सामान्य वर्गासाठी 28 रुपये म्हणजे खूप हे झाले, कारण मजुरी त्या मानाने नाही मिळणार लोकांना। काय सांगणार, दरवाढीकडे कसं पाहता तरुण म्हणून? तरुण म्हणून तर हे मध्यम वर्गासाठी खूप नुकसानदायक आहे। सुरुवातलेच पहिले प्रत्येक गोष्ट म्हणजे महागाई वाढत आहे, त्यामुळे कसं मध्यम वर्गावर खूप मोठा परिणाम पडणार आहे हा। त्यामुळे प्रायव्हेट वाहनाकडे लोकांचा कल जास्त वाढलेला आहे। तरी पण गर्दी, त्यामुळे आता उन्हाळा असल्यामुळे सुट्टे वगैरे, त्यामुळे पण हा निर्णय योग्य नाही आहे असं वाटतं मला। नक्की सध्या गर्दीचा हंगाम सुरू होणार आहे, लग्न सराई जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते, मात्र दुसरीकडे जवळपास 10% तिकीट वाढीचा निर्णय जो आहे तो एस टी महामंडळाने घेतलेला आहे। आणि दुसरीकडे प्रायव्हेट वाहनं जे आहे ते डेपोच्या बाहेरून जे वाहनं, खाजगी वाहनं चालतात, त्यांनी मात्र कुठलीही वाढ केली नाही। त्यामुळे अशा वेळेस एस टी सोडून जे आहे ते खाजगी वाहनाचा पर्याय जे आहे ते प्रवासी निवडत असल्याचं काही प्रवाशांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।